5,000 रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? 16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो तर त्याला फिक्सिंग म्हणू नका असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी खळबळ उडवून दिली. कॉफी विथ कौशिक या एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत. आमचे विचार वेगळे असले तरी देखील आम्ही एकमेकांचे शत्रू नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे आपल्या इगोसाठी काहीही करू शकतात असं म्हणत त्यांना लक्ष केलंय. यामुळे उद्धव ठाकरेंना टाळी देत मुंबई आणि इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिवसेनेसोबत जाणाऱ्या राज ठाकरेंची महापालिका निवडणुकीनंतर नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यांनी नेमके कोणते संकेत दिलेले आहेत आपण पाहूयात. काही संकेत नाहीये, ही राजकीय संस्कृती आहे. संकेत असते तर काल त्यांनी माझ्यावर भरपूर टीका केली आहे, मी त्यांच्यावर भरपूर टीका केली आहे, करणार आहे. पण आम्ही वैचारिकदृष्ट्या आमचे विचार वेगळे आहेत, भूमिका वेगळ्या आहेत, पण एकमेकाचे शत्रू आम्ही नाही. त्यामुळे 16 तारखेनंतर आम्ही एकत्रित चहा पिताना दिसलो तर त्याला फिक्सिंग म्हणू नका. दरम्यान विकासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जुगलबंदी रंगली आहे, तीही पाहूयात. देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की ते विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेलाचपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा, प्लीज जाऊन माझे 1 लाख रुपये उद्धव ठाकरेंकडनं घेऊन या. याचं कारण, आपण मुंबई सोडून कुठल्याही महानगरपालिकेचं माझं भाषण, कुठलंही भाषण काढा, त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल त्या भाषणांमध्ये की फक्त आणि फक्त विकासावर बोलतो. फक्त विकास, दुसरा विषयच मी आणत नाही, फक्त विकासावर बोलतो. पण मी जो चॅलेंज दिला आहे तो चॅलेंज मात्र ते अजून पूर्ण करू शकले नाहीत. माझा चॅलेंज असा होता की उद्धवजींचं विकासावर एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मी छोटा माणूस आहे, मी लाख रुपयेवाला माणूस नाही आहे, तर मी 1000 रुपये मिळवा. त्यांनी तरी भाषण केलं नाही म्हणून 2000 केले, मग ते आता 5000 रुपयापर्यंत मी पोचलो आहे. आणि तुमच्या चॅनलवरनं ऐलान करतो, 7000 रुपये मी देईन. उद्धव ठाकरेंचं विकासावरचं एक भाषण दाखवा, 7000 रुपये माझ्याकडनं घेऊन जा.